मांगोबाच्या नावानं चांगले मांगोबाच्या नावानं चांगले मांगोबाच्या नावानं चांगले. नमस्ते पैलवान, आपला परिचय द्या. नमस्ते. आपला परिचय पांडुरंग शंकर मसुगडे, धर्मपुरी, माळशिरस तालुका, जिल्हा सोलापूर. पूर्वीनं फार आमचं मैदान भरत आहे. आमची यात्रा ही 60 वर्षाच्या पूर्वीची आहे. मला बी कळत नाही. मला 60 वर्ष झाली ती. मी पैलवानकी केली आहे. नारळाव कुस्ती खेळलेलो आहे. बर. हा. आणि तेव्हापासून हे मैदान बघता तुम्ही? मैदान ही चालू आहे. मैदान मांगोबाच. हां. मग आता तुम्ही नाव नोंदणी संदर्भात काय बैल मालकाला काय सांगाल इकडं मैदानावर तुमच्या नोंदणी करण्यासंदर्भात, येण्यासंदर्भात? आता याच म्हणणार की आम्ही त्यांना, आमची बैलगाडी शर्यतच आहे मांगोबाची. प्रत्येकालाच बोलावणार आहे की याच ना. हा. आणि येते तीच हो, त्यांना काय सांगावं लागत नाही. मांगोबाची यात्रा म्हणली की येते ती. येते ती. मांगोबाच्या यात्रेवर येणारा इनाम बी आहे आणि त्याला पुढल्या अड्ड्यावर चान्स बी मिळतोय. होय ना. हा. अशी कृपाच आहे देवाची आमच्या. आणि इथं आदत बैल उजेडात येईल का? आदत बैल हां. भरपूर प्रमाणात. नमस्कार मित्र हो, आज आपण परडसाठी जे पालखीचं शेजारचं मैदान आहे त्या मैदानावरती आलो आहे. आणि त्या मैदानावरती येण्याचं कारण की मांगोबा केसरी हे मैदान हे परड फाटीवरती होणार आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात 1 जानेवारीला एक आदत एक बैल हे मैदान ह्या फाटीवरती होणार आहे. आणि संपूर्ण यात्रा कमिटी आपल्या समवेत आहे. यात्रा कमिटीचं हे मैदान आहे आणि आयोजक संपूर्ण ग्रामस्थ आहेत. तर आपण संपूर्ण मैदानाची रूपरेषा जाणून घेऊया. चला तर मग. नमस्ते दादा, आपला परिचय द्या. मी ठणके, मी प्रशांत बापूराव ठणके, मुंजवडी. आता हे मैदान जे कशा स्वरूपात आहे ते सांगा मला, कशा संदर्भात भरवले? हे मांगोबा यात्रेच्या देवाच्या यात्रेनिमित्त भरवलेलं आहे. ह्याला कुठली केसरी म्हणून नाव दिले? मांगोबा केसरी म्हणून नाव देण्यात येत आहे. यात्रा कमिटी निमित्त यात्रेनिमित्त आहे. दादा, हे जे मैदान आहे ते आदतचं आहे का ओपनचं आहे का दुसऱ्याचं? आदतचं आहे. एक बैल एक आदत एक बैल. अच्छा. ह्याची तारीख परत एकदा सांगा मला. 1/1/2026. 1 जानेवारी 2026. वार गुरुवार आहे. दादा, आपला परिचय द्या. मी शरद मसुगडे, धर्मपुरी. आता जे आपलं एक आदत एक बैल मैदान होणार आहे 1 तारखेला, ह्या मैदानाचं प्रथम बक्षिसापासून बक्षीस सांगा तुम्ही. आता ह्या मैदानामध्ये आपण नाव दिलेलं आहे मांगोबा केसरी मैदान. हे ऐतिहासिक व पारंपरिक पद्धतीने चालत आलेले, म्हणजे जास्त दिवसापासून चालत आलेले हे मैदान आहे. तर ह्या मैदानातील प्रथम क्रमांक आहे 71,000 रुपये, द्वितीय आहे 51,000, तृतीय आहे 31,000, चतुर्थ 21,000, पंचम आहे 15,000 रुपये, षष्टम आहे 11,000 रुपये आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 7,000 रुपये. तसेच त्याप्रमाणे आपण क्वार्टर फायनलही ठेवलेलं आहे, मेगा फायनलही ठेवलेलं आहे. सेमीत 2 नंबर उतरणाऱ्या गाडीला आपण क्वार्टरला 2,000 रुपये बक्षीस ठेवलेलं आहे. तसेच 3 नंबरला उतरणाऱ्या गाडीला म्हणजे थोडक्यात मेगा फायनल 1,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. उत्तेजनार्थ बक्षीस ठेवलेलं आहे. ह्या मैदानाची प्रवेश फी? हे प्रवेश फी आहे 800 रुपये. अच्छा. दादा, आता हे जे मैदान आहे ह्या मैदानावर बरेच आता मैदान झालेत, परंतु ह्या मैदानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली का? हो, झाली ना. शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी करून गेलेत. मग आता महाराष्ट्र शासनाची परवानगी कुठपर्यंत आलेली आहे? परवानगी जवळपास झालेली आहे. आता आज पूर्ण होईल सगळं प्रक्रिया. आणि ते सगळे ग्रुपवरती येईल परत? हो. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे? हो. अच्छा. त्याचबरोबर आता मला सांगा की ह्या मैदानात ॲम्ब्युलन्सची सोय असेल का? हो, 2 ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे. आणि बॅरिकेड किती असतील? बॅरिकेड 70% बॅरिकेड लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. 70% बॅरिकेड लावा, म्हणजे सुरक्षितता भाग घेतली तुम्ही. त्याचबरोबर आता दुपारचं ऊन वाढतंय, तर बैलांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल? हा, सोय आहे.
असेल. टँकरची सोय केलेली आहे. बैलांसाठी टँकर असेल, पिण्याचे पिण्याचे पाणी प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. सोय केलेली आहे. हो ओके. त्याचबरोबर इथं दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी असतील. हो आहेत, त्यांची सुद्धा सोय केलेली आहे. त्याचबरोबर माणसांचे बी डॉक्टर असतील. ओके. आणि बैलांसाठी ॲम्ब्युलन्सची सोय आहे. हो. दादा आपला परिचय द्या. मी किरण सूर्यकांत मसुगडे, राहणार धर्मपुरी. बरं. आता मला सांगा, हे आपलं यात्रा कमिटीचं मैदान आहे. तिथे ह्या बरडच्या पालखी तळाच्या मैदानावर बी आज बरीच मैदान झाली. तर तरीसुद्धा मला सांगा की ह्या मैदानाची तासांची लांबी किती आहे? तासांची लांबी 850 फूट आहे आणि रुंदी 15 फूट आहे आत. आणि टोटल तास किती आहेत? टोटल तास 10 आहेत. अच्छा. बस. त्याचबरोबर आता बॅरिगेट ह्यांनी सांगितलं 70%. आणि खाली सुट्टीला पट्टी असेल. हो, सुट्टीला पट्टी आहे. बरं. झेंडा पंच कोण असेल? झेंडा पण पप्पू मंडले, माळशिरस. ओके. आणि मग खाली सुट्टीला जर पाय पुढं असेल तर गाडी बाद असेल. हो, सुट्टीला पट्टीच्या पुढे पाय असेल तर गाडी बाद होईल. आणि निकाल रेषेवरती कशावरती निकाल असेल? बैलाचा कुठलाही अवयव पुढं असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल. अच्छा. दादा ह्या मैदानाचे समालोचन कोण करणार आहे? संपत वाघमोडे, माळशिरस, आनंद पवार सर. ओके. लाईव्ह कुठल्या चॅनलवरती प्रक्षेपण होणार आहे? शरद अड्डा. आता ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे का? हो, ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 26/12/2025 ते 31/12/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी घेतली जाईल. हां. आणि लॉट कधी निघतील? लॉट 31. आता तुम्ही दादा सांगितले की नोंदणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घेणार आहे. हो. मग त्यानंतर लॉट कधी निघतील? सायंकाळी 7 वाजता. लाईव्हमध्ये असतील? हो, लाईव्हमध्ये. आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या समोर असतील चिठ्ठ्या काढून? हो, लाईव्हमध्ये चिठ्ठ्या काढून गट, सेमी, फायनल हे लाईव्हमध्ये होईल. जर गाड्यांची संख्या वाढली तर बक्षीस वाढवलं जाईल? गाड्यांची संख्या वाढली तरी बक्षीस वाढवलं जाईल. अच्छा, ह्याची खात्री आहे? खात्री. आणि आता पुन्हा मला एक विचारायचं आहे की जे बक्षीस आपल्या बॅनरवरती दिले ते 100% मिळेल? बक्षीस बॅनरवरती दिलेलं ते 100% मिळेल, त्यात काही बदल होणार नाही. अच्छा, ह्याची खात्री आहे? हो. नमस्ते दादा. नमस्कार. आपला परिचय द्या. मोहन अण्णा मसुगडे, राहणार धर्मपुरी, मसुगडे वस्ती. आपलं वय किती आहे? 60 आहे. बरं. आता तुम्ही काय म्हणत होता की आमचं हे यात्रेचं मैदान आहे, किती वर्षापासूनचं परंपरेचं मैदान? मी ह्या मुलागत लहान असताना बरं. तेव्हापासून यात्रेचं मैदान चालू आहे. होय. मग तेव्हापासून तुम्ही मैदान बघताय म्हणा? बघतोय म्हणजे आमचा आई वडीलच भरवत होती. होय का? हां. तेव्हापासून हे यात्रेचं मैदान होतंय? हो. म्हणजे ह्याच बरोबर 7 तारखेला म्हणजे येणारे पोषी पौर्णिमा होऊन येणारा रविवार, हां. त्या रविवारी यात्रा, त्याच्या आधी 2 दिवस मैदान चालू असायचे. होय ना? म्हणजे पहिल्यापासून मैदान होतंय म्हणा. पहिल्यापासून. आणि पारंपरिक आहे? पारंपरिक आहे. त्यावेळेस कशा गाड्या होत्या? लाकडी बैलगाड्या. लाकडी बैलगाड्या? हो. 50 रुपये प्रवेश फी, हां. 1000 रुपये इनाम. होय. लय का 1000? हे लय दुराळा निघायचा. है ना? आणि मग आता ह्या गाड्या छोट्या छोट्या होत आता छकडी आली. आता काय 10 किलोचा छकडा आला या. हां. पहिले मोठ्या गाड्या मोठ्या गाड्या. हां. धाडा 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 हल्ल्याबरोबर धाडधाडच नुसतं करायचं. होय ना? हो. मग तेव्हापासूनचा अनुभव आहे. हो 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 हो. मग आता पूर्वी जसं मैदान होत होतं, ही सगळी यात्रा कमिटी मैदान करायची, 4 गावं आसपासची बघा यायची आणि पारदर्शक मैदान, आणि जे निकाल पंच निकाल देईल तर आता तसंच पारंपरिक आणि स्वच्छ मैदान होणार का? आता त्याच्यापेक्षा स्वच्छ होणार, पण पहिला निर्णय पंचाचा होता, आता आहे पट्टीचा निर्णय. व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये पहिला पंचांचा निर्णय असायचा. आता ही लाईव्ह मध्ये आहे या की थोडं पाय, पण पहिला आमचा जे निर्णय होता ती बैलाची चाकाव निर्णय होता. मग ते आता थोडंच दिवसेंदिवस बदलत चाललाय सगळा काळ. आणि मैदान पारदर्शक होणार? पारदर्शक होणार. धन्यवाद काका. काका आता तुम्ही पूर्वीचं मैदान बघितलं. हो. आता गाड्या तशा भरपूर आहेत, सगळी कोणत्या महाराष्ट्रानं गाड्या आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या गाड्या तुमच्या मैदानावर यायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय आव्हान करा? आमचं जे मैदान आहे मांगोबा देवस्थानाचं,
ही पूर्वीच्या बैलगाड्या भरपूर यायच्या आणि आता सुद्धा भरपूर येणार आहेत. इथं भरपूर गर्दी होणार आहे, म्हणजे बैल येणार काय आहेत. करायला नोंद करण्यासाठी लवकर गाड्या येण्यासाठी? काय नाही, त्यांना माहीत पडलं की मागोबाचं मैदान आहे म्हणलं की कुठलाही बैलवाला थांबणार नाही, ह्या मैदानाला येणारच. येणारच ना? हो, ओके. घरी बसणार नाही, येणार बघायला, बैल घेऊन येणार. अच्छा. मागोबा देवस्थानाचं मैदान आहे. बघा मित्र हो, दादांना एवढी खात्री आहे की आमच्या मांगोबा देवाचं मैदान म्हणलं की बैल मालक ही आवर्जून उपस्थित दाखवणार. हो हो. भाई आपला परिचय द्या. माझं नाव वैभव बाळू मसुगडे, धर्मपुरी. तर मग बरं आता भैया मला सांगा की ह्या मैदानात लॉबी टेस्टला कसा निकाल असेल? लॉबी टचला आता आदत असल्यामुळं लॉबीत गेलं तरी निकाल, पण लॉबी क्रॉस नाही झाली पाहिजे, तास पलटीला तास पलटी नाही झाली पाहिजे. बरं, म्हणजे हे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र शासनाचा नियम अटी आहेत त्यानुसारच होणार. हा, त्यानुसारच सर्व निर्णय त्यांच्या नियमानुसारच होणार. बरं, हे मैदान आता मला सांगा पारदर्शक होणार का? म्हणजे काय होतं, जवळची लांबची गाडी, नातेवाईकाची गावातली गाडी आणि लांबच्या गाडी, असं काय भेदभाव होणार का? नाही होणार. जवळचा लांबचा असला तर घरी जेवून जायचं, तसलं इथं मैदानात काहीच त्यांना फेवर केला जाणार नाही. म्हणजे जे काही रितसराचा निकाल तोच मिळेल. हा, रीतसर असेल तेच निकाल भेटणार. लाईव्हला जे दिसेल तसं सेम, त्याला सामना बिमना काय तसलं भेटणार नाही. अच्छा भाई, आता तुम्ही सामन्याचं म्हणला तर मला सामन्यासाठी ऑब्जेक्शन असेल, लॉबी टचचं ऑब्जेक्शन असेल, पट्टी पायफुडचं ऑब्जेक्शन असेल किंवा डबल बैल पाळल्याला ऑब्जेक्शन असेल, तर हे ऑब्जेक्शनसाठी वेळ किती असेल आणि त्यासाठी तुमच्या नियमाची काय? वेळ असेल 5 गट येऊन पळून येऊस तरच, बरं आणि त्याला 1000 रुपये फी द्यावी लागेल. बरं, 1000 रुपये टोकन आहे. हा, टोकन. बरं, उदाहरणार्थ मी ऑब्जेक्शन घेतलं, 1000 रुपये टोकन मी भरले हा, आणि माझं ऑब्जेक्शन सक्सेस झालं, तर ते 1000 रुपये मग त्यांना माघार दिले जाते, आणि ज्याचं अनसक्सेस झालं त्यांना ती यात्रा कमिटीला जमा होणार. असं होईल. हा, मित्र हो, यात्रा कमिटीचा असा नियम आहे की ज्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचे त्यांनी 1000 रुपये टोकन भरायचं. ऑब्जेक्शन सक्सेस झालं टोकन परत मिळेल, ऑब्जेक्शन अनसक्सेस झालं टोकन समितीकडे जमा होईल. भैया, नोंदणी संदर्भात काय आवाहन कराल आणि काय अडचणी येतात ते बी सांगा तुम्ही. नोंदणीच्या अशा अडचणी आल्यात की जे नोंदणीला ज्या जणांचा नंबर दिलेत का नाही, त्यांना फक्त नोंदणीसाठीच कॉल करावा, आणि ज्यांचा संपर्क म्हणजे फाटीची माहिती वगैरे, म्हणजे मैदानासंदर्भात हा, मैदानासंदर्भात तेवढं त्यांना कॉल करावा. म्हणजे संपर्क. संपर्क ज्यांचा आहे त्यांना मैदानासंदर्भात विचारायचं, आणि नोंदणीचा नंबर आहे त्यांच्याकडे फक्त नोंदणीच नोंदणी. करायची. आणि नोंदणी लवकरात लवकर करण्यासंदर्भात काय करतात? कारण शेवटच्या 2 दिवसात परत काय होतं, सर्व्हर डाऊन असतो, सगळं ऑनलाईन होत नाही. माझी गाडा मालकांना अशीच विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत आम्हाला सहकार्य केलं, ह्याही मैदानाला असंच सहकार्य करा आणि लवकरात लवकर नोंदणी आपली पूर्ण करा. कारण शेवटचे 1-2 दिवसात काय होतं, सर्व्हर डाऊन वगैरे, परत कॉल लागत नाहीत. महत्त्वाचा विषय काय होतो, आज आता 2-3 दिवस राहिलेत, एवढ्या 2 दिवसात नोंदणी करून घ्यावी, परत त्यांचं नुकसान होऊ नये एवढंच आम्हाला वाटतं. एवढ्या 2 दिवसात त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपली उपस्थिती मैदानात दर्शवावी. दादा, आपला परिचय द्या. मी राजेंद्र छगन पाटोळे, राहणार धर्मपुरी. बरं, आता मला सांगा की ह्या मैदानात आता समजा 8-9 गाड्या पळतील, तर नोंद तुमची 500च्या दरम्यान झाली की गाडी बंद करणार आहे का? तुम्ही ज्यादा नोंद घेणार आहे? थोडी जादा घेणार आहे की बरं. 500-700. तुमच्या प्रमाणात नोंद झाली की आधी 2 दिवस झाले तरी बंद करणार मैदान, म्हणजे हो. नोंद बंद करणार? नोंद बंद करणार. बरं, आता ह्या मैदानात एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस 10 गट जाते. मग त्यासाठी किती वेळेचा बंधन असेल? ते गजर लावून 5 मिनिटात टायमिंग दिला जाईल. बरं, आणि मग त्यानंतर लेट येणारी गाडी? लेट येणारी गाडी बाहेरनं जाण्यास म्हणजे यात्रा कमिटीचा नियम असेल आणि तिथून हा. गाडी सोडणार नाही तुम्ही? नाही, बाहेरनं लावणार त्यांना. बाहेरनं गाडी लावायची? ग्राउंडच्या बाहेर. कोणाची असेल तरी? कोणाची असले ते बाहेरनं लावले जाईल. बरं, आता नोंदणी संदर्भात काय आवाहन करा बैल मालकांना? जास्तीत जास्त गाड्या नोंदवून आपला मैदानाला हे समूह वाढवा, हे प्रस्तुती वाढवा. मांगवाच्या नावानं चांगले, मांगवाच्या नावानं चांगले, मांगवाच्या नावानं चांगले.
आहे